टाकलेली आहे। बाहेरच्या लोकांनी येऊन या ठिकाणी वाद केलाय, मात्र गावाची लोक कुठल्याही पद्धतीची कटुता त्यांच्या मनामध्ये नाही, ही समाधानकारक बाब आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, मातोरी। भगवानगडावर दगडफेकीची घटना नाही तर भगवानगडाच्या जवळपास 5 ते 7 किलोमीटर दूर असलेल्या मातोरी गावात झालेली आहे आणि हे मातोरी गाव मनोज जरांगे पाटलांचं गाव आहे आणि या ठिकाणी सकाळी सर्वसामान्य लोकांची सकाळ सुरू झालेली, मात्र पोलिसांचा बंदोबस्त गावामध्ये आहे आणि 2 SRPच्या प्लाटून या ठिकाणी लावलेले आहेत आणि गावातले लोक अगदी शांतपणे बाहेर आलेले आहेत। आपण बघू शकतो गावचे लोक एकत्रितपणे या ठिकाणी उभे आहेत आणि जो काही तणाव झाला होता तो लक्ष्मण हाके यांची रॅलीच्या वेळेस झालेला नाही, तर त्यांच्या रॅली येण्याच्या आधी म्हणजे 8-8:30 वाजता या ठिकाणी दगडफेक झाली आणि हाके हे पहाटे 4 ते 5च्या दरम्यान याच रस्त्यावरून भगवानगडाला जाणारा रस्ता आहे आणि याच रस्त्यावर जाऊन त्यांनी त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि ते पुढचा दौरा रद्द करून थेट पुण्याला निघून गेलेले आहेत। गावच्या लोकांमध्ये शांतता आपण बघतोय, अगदी सर्वसामान्य पद्धतीने त्यांची सकाळ सुरू या ठिकाणी झालेली आहे। गावातल्या काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय नेमकं झालं होतं रात्री? रात्री काय झालं, असं कळलं की हाकेसरची रॅली इकडून जाणार आहे, आपल्या मातोरी मार्गे भगवानगडला जाणार आहे। तर त्या कारणाने तिकडचे काही उत्सुक कार्यकर्ते नेण्यासाठी आले असतील, हाके साहेबांना नेण्यासाठी आले असतील, पण ते गावामध्ये आले, डीजे इथं वाजवायला चालू केला मातुरी गावामध्ये। तर गावच्या काही प्रतिष्ठित लोक म्हणले डीजे वाजू नका इथे, रस्ता जाम केला, गाड्या भरपूर गाड्या आल्या, रस्ता जाम झालाय, तर म्हणले इथं वाजू नका, थोडं पुढे गेल्यावर वाजा। पण ते नंतर जातीवाद शिव्या द्यायला चालू केलं, त्याच्यामुळे जास्त म्हणजे थोडं तणावाचं वातावरण झालं। पण गावच्या लोकांचं काय हात आहे? नाही, गावच्या लोकांचा काहीच हात नाही। हा समजा म्हणजे जिल्हा सोडता जिल्ह्याच्या व्यतिरिक्त लोक इथं येऊन बाहेरचे लोक होते, गावचा नव्हते, आसपासचे पण नव्हते, बाहेरचे लोक येऊन इथं उद्रेक केलं। तुम्ही उपसरपंच आहात, गावात सगळी शांतता आहे? शांतता, एकदम पुरेपूर शांतता। आपण तर पाहतोच की इथं पूर्ण सुरळीत, म्हणजे आपण काल जे चालू होतं तेच आज पूर्णपदावर चालू आहे। जशाल तशी सकाळ रोज सुरू तशी सकाळ चालू। काय म्हणायचं तुम्हाला? गावातल्या लोकांमध्ये काही हे दिसत नाही मला, सगळे सामान्य। आमच्या गावात कधीच जातीवाद झाला नाही आणि होणार बी नाही। गुन्हा गोविंदांनी नांदते सारे लोक, पण बाहेरच्या लोकांनी येऊन माथुरीत म्हणले पाटलाचं गाव पुढे रस्ता बंद झालाय असं म्हणले। आम्ही इथंच बसलेलो होतो, 1-2 पोरं म्हणले वाजू नका, जरी वाजायचं असलं सरळ सरळ एक साईडने वाजा, एक रस्ता मोकळा ठेवा। ते म्हणले जरांगी पाटील कोणते शिव्या दिले पाटलाला, पाटील आम्ही नाही ओळखीत, आमकं तमकं असं बोलायला लागले। जातीवाद एक बोलल्यामुळं लोकांचं परत म्हणले आम्ही असं करून 2-3 पोरं त्यांच्यातलेच होते, त्यांनी गचंगलं, त्यांना पेलेले होते आणि पेनारामुळे हे झालं। त्यांना सुद्धा रॅलीतल्या लोकांना बी हे करायचं नव्हतं, पेराणारे दगड फेकायला सुरू झाले। त्याच्यानंतर मग आता गावात येऊन बाहेर गावचे लोक दगड मारायला लागल्यावर गावातले लोक स्वतःचं संरक्षण करायसाठी काहीतरी करणारच आहेत ना। आणि हे गोळेगाव फिळेगाव इकडच्या बाहेरच्या म्हणजे पाथर्डी तालुक्यातले लोक जास्त होते, माळेगाव पारगावचे ते लोक आमच्या ओळखीचे होते, त्यांना माहिती आहे मातुरी आम्ही एकमेकात वागत होतो, त्याच्यामुळे ते दगड फेकले नाही, ते उलट त्यांना आवरीत होते। पण काय नुकसान झालं आजूबाजूला? पुढे गेल्यानंतर एक जारचं दुकान फोडलं त्यांनी, हॉटेल मधले जार फोडले आणि नंतर मग ट्रॅव्हल्स आल्याच्या नंतर ट्रॅव्हल्स थांबायचे आणि कोण मराठीचे लोक त्याच्यात उतरा खाली त्यांना मारा म्हणून 400-500 लोक इकडे थांबले, 400-500 इकडे थांबले, मातुरीच्या इकडच्या गावात नाही आले, पण तिकडे काही इकडे काही थांबून जे लोक येते त्यांना उतरायचं, ट्रॅव्हल्सवाल्याला गाड्यातल्या लोकांना जे मराठीचे त्यांना मारा, मराठ्याला मारा असं म्हणून त्यांनी सुरू केलं। रात्री 1 वाजेपर्यंत जेव्हा पोलीस फोर्स आला त्याच्यानंतर ते बंद झालं। पण आता गावचे व्यवहार सुरळीत, मला तर सगळं शांत वाटतं, काही अडचण नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, काही अडचण नाही। पोलीस वेळेवर आली होती का? पोलिसांनी सगळं आले, थोडे लेट आले, पण आता फोन झाल्याच्या नंतर आलेच, 15-20 मिनिटात आले। पण काय वाटतं की ठीक आहे, आता जे झालं ते झालं, दुर्दैवी आहे, अशानं वातावरण खराब होईल का? खराब इतर ठिकाणी राज्यभरात व्हायलाच नाही पाहिजे हो, हे व्हायलाच नाही पाहिजे। आणि हे होतंय म्हणजे राजकारणी लोक करते, जातीने जर जनगणना केली आणि ज्याला त्याला आरक्षण दिलं तर जातीवादच राहणार नाही, आणि जातीवाद जर नष्ट झाला तर राजकारणाचं राजकारण चालणार नाही, म्हणून त्यांना जातीवाद संपायचा नाही म्हणून लोक म्हणजे जनगणना करीत नाहीत।
जातीने जनगणना केली आणि ज्याला ज्याच्या त्याच्या जातीची जेवढी लोकसंख्या आहे तेवढं जर आरक्षण दिलं तर जातीवादच संपन आणि जातीवाद संपला तर यांचं राजकारण चालणार नाही, यांची वोट बँक शिल्लक राहणार नाही. म्हणून हे लोकांना मारायचा प्रयत्न हे सरकारमधल्या आणि विपक्षातल्या लोकांनी चालू केले. लोकांना मारायचंय त्यांना, त्याच्यामुळे ते निर्णय घेणार. पण काय तुम्हाला पोलिसांचा बंदोबस्त आहे गावात, आता पुन्हा असं काय होईल? नाही आता परत नाही होऊ शकत. नाही, एकदम शांततापूर्वक वातावरण आहे आणि सुरळीत आपापले काम धंदेला आता हे चालू रेग्युलर प्रमाणे रुटीन प्रमाणे चालू राहिले. काय गुन्हे वगैरे दाखल झाले? नाही अजून तसं काही नाही, गुन्हे बिन्हे काही नाही, तसं काहीच सांगता येणार नाही. निश्चितपणे बघितलं आपण की अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. गाव मातोरी गाव मनोज जरांगे पाटील यांचं गाव आहे. या गावातली शांतता आपण बघतो. हे गावातले सगळे धर्माची लोक या ठिकाणी आलेली आहेत आणि यांचा सगळ्यांचा आरोप आहे की जे काही झालं ते बाहेरचे लोक आले होते त्यांनीच हे सगळं केलेलं आहे आणि ते लोक निघून सुद्धा गेले. मात्र ज्या गावात झालं त्या गावातील लोकांचं म्हणणं असं आहे की या गावातला एकही व्यक्ती त्या सगळ्या गोंधळामध्ये नव्हता. मात्र थोडंसं गाव भयभीत झालेलं असं वाटतंय मला. मात्र आपसात ते भयभीत नाहीत किंवा आपसात त्यांच्यात कुठलाही वाद या ठिकाणी मला दिसत नाही. मात्र पोलीस आहेत, पोलिसांचं काम ते करतायत आणि गावचे लोक सुद्धा आपल्या दररोजच्या व्यवहाराला त्यांनी सुरुवात करून टाकलेली आहे. बाहेरच्या लोकांनी येऊन या ठिकाणी वाद केलाय. मात्र गावाची लोक कुठल्याही पद्धतीची कटुता त्यांच्या मनामध्ये नाही, ही समाधानकारक बाब आहे.